त्यामधल्या आता टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्यामध्ये थंडीचा पारा घटला। 1 डिसेंबरपासून राज्यामध्ये थंडी वाढणार। किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता। पुढील 3 दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं तापमानामध्ये घट होणार। पुणे विमानतळावरून रोज अनेक उड्डाणं उशिरानं, कालही 30 उड्डाणं उशिरानं होत असल्याची माहिती। तर उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे दाट धुक्याची चादर, दाट धुक्यांमुळे विमानांना उशीर होत असल्याची माहिती। देशातील गुप्तचर यंत्रणेकडून पुणे विमानतळाला हाय अलर्ट मिळाल्यानंतर सुरक्षा वाढवली। सुरक्षेच्या कारणास्तव एआय कॅमेरे बसवले। बेकायदा वाहनांवर कॅमेऱ्याची नजर। पुणे पालिकेकडून मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू। योजनेला पुणेकरांचा थंड प्रतिसाद। 3000 कोटींचं उद्दिष्ट असून आतापर्यंत फक्त 65 कोटी जमा। आतापर्यंत 11,191 पुणेकरांनी कर भरल्याची माहिती। पुण्यामधील 10 महाविद्यालयांमध्ये आपलं सरकार केंद्र सुरू होणार। दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण थांबावी म्हणून केंद्र सुरू करण्यास मान्यता। 60 महाविद्यालयांच्या अर्जांमधून 10 महाविद्यालयांना आपलं सरकार केंद्राची मान्यता। परीक्षा वेळेमध्ये घेऊन प्रमाणपत्र वेळेमध्ये देण्याचे यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश। या संदर्भातील एक पत्रक जारी। वेळापत्रकानुसार परीक्षा घेणं, निकाल लावणं आणि पदवी देणं हा विद्यार्थ्यांचा हक्क असल्याची टिप्पणी। राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळेला पडताळणी होणार। 15 डिसेंबरपर्यंत शिक्षण विभागाकडून शाळेला मुदतवाढ। चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची नोंद आढळल्यास शाळेवर थेट कारवाई होणार। शिक्षण विभागाचा इशारा। पुण्याच्या येरवडा परिसरामधील एका घरामध्ये गांजा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गोंडगाव परिसरात थंडी वाढली। तापमानामध्ये अचानक घट झाल्यानं रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांना धोका। गेल्या 2-3 दिवसांमध्ये कडाक्याची थंडी वाढली। कोल्हापुरात अचानक थंडी गायब। जिल्ह्याचं कमाल तापमान 30 डिग्रीपर्यंत पोहोचलं। वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात। परभणीमध्ये हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी। शेतकऱ्यांकडून शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून हरभऱ्याला पाणी। हरभऱ्याची वाढ समाधानकारक होत असल्यानं शेतकरी आनंदित। डोंबिवलीमधील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी 180 कोटींचा निधी मंजूर। श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश। क्रीडा संकुलात लवकरच इंडोर आउटडोर स्टेडियम आणि ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उभा राहणार। नामदेव महाराज शास्त्रींच्या शुभ हस्ते संत भगवान बाबा संत वामनभाऊ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। यावेळेला ग्रामस्थांच्या वतीने डॉ. नामदेव महाराज शास्त्री, सुदर्शन महाराज खाडेंची भव्य मिरवणूक काढण्यात आली। नागपुरातील मेयो रुग्णालयामधल्या न्यायवैद्यक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल। निवासी महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। तोत्या महिला आयएस अधिकारी कल्पना भागवत प्रकरण। केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसटी म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीला अटक। कल्पनाचा प्रियकर मोहम्मद खिल आणि अभिषेक चौधरीला दिल्लीमधून अटक। एक महत्त्वाची बातमी।